हाय सगळ्यांना. तर आज बघा सकाळपासून काय व्हिडिओ काय बनवला नाही. आज शेवटी मला दुपार झाली बघा आणि मला स्वयंपाकालाच भरपूर उशीर लागला. 8 वाजता उठले होते. कणकणी भरल्यावानी होतं अंगात, त्याच्यामुळं 8 वाजताच उठले होते. आणि आज काय राधूला शाळेत लावलं नाही, म्हणलं उद्यापासून तिला शाळेत लावावं. आज शाळा भरली राधूची बघा, आज गुरुवार. तर तिला काय शाळेत नाही लावली, घरीच होते कृष्णा ओम ही. आणि ह्यांनी पण गेल्या शाळेमध्ये ओमचं ते ॲडमिशनचं बघायला नाव हे दिलंय, पण कसली तरी मीटिंग आहे म्हणून ह्यांनी गेल्या शाळेमध्ये आता मगाशी. आणि आता माझे कपडे पण धुवून झाल्यात आणि आता मला भांडी हे घासायचेच बघा. आता म्हणजे बघा ना, आज गुरुवार, सॉरी आज सोमवार आहे का नाही, मी का गुरुवार म्हणते, माझ्या ध्यानातच नाही आज सोमवार आहे, मी का गुरुवार बघते काय माहित. हां, रात्री राणीची मम्मी म्हणली होत्या उद्या गुरुवार आहे, म्हणजे रात्री जेवताना तीच माझ्या डोक्यात आज सोमवार आहे, माझ्या ध्यानातनंच गेलं, विसरले. आत्ता एकाकी ध्यानात आलं, काल रविवार होता आणि आज सोमवार आहे, म्हणजे आजपासून राधूची शाळा भरली बघा. नाहीतर मला म्हणताना असं का करते येड्यावानी, गुरुवार का म्हणायला लागले, कारण पहिल्यांदा गुरुवारच म्हणले होते ना. आणि जाऊ द्या, उद्यापासून रातला लावा म्हणलं शाळेत. आणि उद्याचं रुटीन उद्यापासून चालू झालं. रोज सकाळनं उठायचं नेहमीप्रमाणे. राधूची शाळा 7ला भरणार आणि बस तर 6:30लाच दारात येणार बघा. मला 5:30ला नाही तर 6ला उठावं लागणार. 1 तास मला आधीच उठावं लागतं. एवढं तेवढं आवरायचं, मग तिथनं पुढं त्याचा डबा बनवायचा. आता ओमचं पण डबा वाढला. आधी 10 वाजता शाळेत जायचं अंगणवाडीत आणि आता टाकल्या पहिलीला कृष्णाला आणि ओमला. तर ओमचं काय एवढं टेन्शन नाही, त्याची 10 ते 4 शाळा आहे बघा. तो पाठीमागनं जाणार, पण त्याच्यात राधूच्या डब्याबरोबर डबा बनवून ठेवायचा. एकदा राधूच्या डब्यासाठी जे सामान घेतलं ना, कणिक हे एकदाच म्हणून ठेवते मी. तिचं आम्हाला पण तीच करते मी खायला. एवढंच की फरक पडतो. तिला आधी तिच्यापुरतं करून देते आणि पाठीमागं ना बाकीचं स्वयंपाक करते. कणिक मळून घेते एकदाच आणि उशीर झाला तर तेवढं 2 चपातीचे कणिक मळायचे आधी आणि मग तिच्यापुरतं करून द्यायचं. तर उद्यापासून माझं रुटीन चालू झालं. रोज पहाटे उठायचं. सकाळच्याला सुट्टी होती तोपर्यंत मी उशिरा उठत होते. कधी कधी 8ला, कधी 7ला, 6ला, असं नाही का होती सुट्टी म्हणून निवांत उठायची. पण आता शाळा भरली, वर्षभर लवकर उठायचं, एक दिवस पण खडा नाही करायचं. आता हे काय नेम चुकणार नाही बघा. तर मगाशी हॉस्पिटलमध्ये डबा पण दिला आणि स्वयंपाकाला मला 1 वाजले, मला कळलं सुद्धा नाही. तरी मी आधी 5-7 भाकरी केल्या होत्या, भाजी पण केली ती पालकाची. आणि पोराला नाश्ता, कृष्णाला, ओमाला, राधाला, दुर्गाला त्यांच्या आंघोळ्या, खाणं पिणं, चहा दूध ह्याला वेळ जातो. आणि त्यात आभाळ असल्यामुळं तर काय सुचतच नाही, कळतच नाही दिवस कसा जातो ते. 1 वाजली जेवण करायला. काम झाल्यानंतर, स्वयंपाक झाल्यानंतर जेवण केलं, मग कपडे धुतली. आता जवळजवळ 2:45 वाजत आल्यात. मला भांडे घासायच्यात आणि फरशे पुसायचे बघा. आणि इकडं पण थोडासा पसारा आहे, ते पण आवरायचं. कुठं कुठं कपडे पडल्यात ते. आणि आभाळ तर आले, कपडे तर टाकलं तिकडं. ह्यांनी काय आलं काय होय, तुम्ही गेलतात ना? आलं पण आताच गेलता की 10-15 मिनिटं तर झालं. काय झालं? तुम्ही म्हणलं आठवडा लागेल त्याला. बुधवार म्हणजे आज कोण, सोमवार, परवा दिवशी लिस्ट येईल 2 दिवसात बोलवतात म्हणजे. ह्यांनी मग अशी म्हणलं आठवडा बरं टाइम आहे. मग त्यांना म्हणलं आपलं डायरेक्ट शाळेत जावं, तिथं काय चौकशी करा, म्हणजे उद्यापासून आपलं ओमा शाळेत जाईल, कृष्णा पण. आता म्हणतात बुधवारपासून. तर असं 1-2 दिवसाचा फरक. आणि इकडं अयो दुर्गा कुठे गेली आहे का? आताच्या आता ढेगारावर गेलात खेळाय. कृष्णा तर इथंच खेळतोय, माती खेळतोय, काही करतोय. मलाच भीती वाटते त्याच्या हाताला बघून. ऐकतच नाही. आता तर त्या ढेगारावर गेलात मातीच्या. दुर्गा पण गेली, वामा पण खेळतोय तिथं आहे का. लाकूड घेतात, विहीर खेळतात, असं उकरतात माती लाकडं. दिसले का किती लांब गेलात. आता एवढं तिथं खेळत होती व्हिडिओ चालू करायच्या आधी. होय वा, बघता तिकडे गेलात पोरं. काय करता, मोबाईलमध्ये डोकं होता. जाऊ दे, त्यांचं काहीतरी चालू करतात काहीतरी. आणि राधू पण गेली त्रिशा संग तिकडं. त्रिशा आली ती मगाशी शाळेत ना तिच्या मम्मी संग. मग ताई इथं थांबल्या होत्या अर्धा तास. आणि मग त्यांच्यावर जाताना राधू गेली तिकडं त्रिशाच्या घरी, गेली दप्तर घेऊन अभ्यास करायला.
त्रिशा पण येतच असते रोज संध्याकाळ. दादा पोरं खेळतात मग. दादा म्हणजे तिचा भाऊ. होय हो दादा. परत ह्यांना वाटण कोण दादा. मी दादा तुमचा दादा. काय हो मला काय बोला तेच कळणार नाही. ह्यांच्या तोंडाकडे बघितलं की काय बोला ते सुचतच नाही. सगळं विसरून जातं. बसतात हसत येड्यावाने. तर ते दादा आल्यात त्यांना रूमचं विचारतात. रूम आहे का शिल्लक एखादी तर बघतो म्हणतात. ह्यांचा खेळ कसा चालला इकडं. ऐ ऐ काय कळतं का नाही काय म्हणती या लगेच काय म्हणते. हा इचू काटत का खेळताय कसं नाही इथं इचू ही निघतात गोमा ही निघतात माहितीये का तुम्हाला. तुम्हाला तर म्हणलं मी दुर्गाला लक्ष ठेवून तुम्ही कुशालाच माती खेळायला आलाय. बघितलं का कसं करतात. हा का ए ए डबऱ्या चला अभ्यास करा. बाराखडी शिकवत काय चटका देऊ काय जिभेला. आणि कृष्ण हो का इकडं त्याच्यामुळे म्हणतो घरी नाही जायचं मला. त्याला म्हणलं कृष्णा अरे मम्मीचा फोन आलाय की बोल की घरी बोलवते फोनवर पण बोला ना. तुम्हाला नाही बोलायचं मला नाही बोलायचं म्हणतोय. नाहीच बोललं त्याच्या मम्मीला. हाय कृष्णा मम्मीचा सकाळी फोन आलता का बोलला ना इकडं बघ का नाही बोलला. त्याला वाटलं मम्मी घरी बोलवून आहे का नाही. बघितलं का म्हणतो नाही जायचं घरी मी इथंच थांबणार आहे. त्याला तिकडं खेळा कोण नसतं त्याच्यामुळं. रात्री पण येतच होता. खायला प्यायला घातलं झोपवलं. झोपत नाहीत लवकर लय उशीर लावतात झोपाय. 12 वाजता पोरं झोपल्यात. म्हणलं शाळा भरती आता आता काय सुट्टी नाही लय वेळा जागा आहे. आता शाळा भरती लवकर झोपायचं म्हणलं. तरी पण झोपत नव्हते. बळच दम टाकून दोघं ते झोपवले. आहे का कसे करतात. जाऊन द्या बाबा मला आता भांडी घासायच्यात. किचन तर मगाशीच आवरले आणि स्वयंपाक संपला होता. डबा बांधून दिला शंभूला हे जेवाय दिलं पोरांना घातलं आणि ह्यांनीच राहिलं. भाकर संपली भाजी संपली पालकाची चांगली झाली उडाली सगळी. चव लागली भाजीची घट्ट केली पातळ नव्हती केली. मग ह्यांच्या पुरत्या भाकरी केल्या म्हणजे 2 भाकरी केल्या. मी पण जेवले म्हणलं एखादी शिल्लक असावं. आणि शेंगदाण्याची चटणी आणि 2-3 घासाची भाजी थोडी होती तीच दिली त्यांना. भागवलं त्यांनी. तर म्हणलं भाजी पण करावं लागते काय नाही. आता पोरांनी खायला मागितलं करायचं पोहे नाही तर शिरा काहीतरी. जेवायचं आहे का तुम्हाला मला आधी सांगा बरं का भाजी करायला. हो आधी सांगा. चला मी घेते उरकून. फरशात लय घाण झालं तर माझे कपडे तर कधी वाळतात काय माहिती. आल्यात हडकत सुकत हवेने सुकत्यात लय पिळवून टाकल्या. एकदम सगळं पाणी काढलं कपड्यातलं टाकलं सुकल्या बघा थोडे थोडे. आता अर्धा तास पण नाही झालं धुतलेले. आभाळ तर किती आलं या. आणि झाडायचं सकाळीच झाडलं होतं. काय पण आणून टाकतात मुलं आणि ते वाऱ्याने कागद पाला झाडाचं सगळं इथं उडत येतं. आता हे सगळं नीटनाटकं करावं लागेल. बाबा आता राधू कधी येते काय माहिती. तर चला व्हिडिओला मोठा होतोय करते मी थोडी भाजी काहीतरी. मुलांना भुका लागत्या परत खायला करत्या परत. इथंच एंड करते. बाय. आज काय दुसरं नाही तुम्हाला बघायला.